नॅशनल हायवे 160चं काम चालू आहे, त्याचं मेजरमेंट टाकतोय. तर हे 15 फूट आता सेंटर आणि तेथून आता हे मेजरमेंट जर काढलं तर 12 15 12 13 फूट. आणि जे गटर आहे, गटार जर आपण मोजायचं म्हटलं, गटार 4 फूट. हे जे गटार आहे 4 फूट. हा राज्यमार्ग 10 होता, त्याचा आज 160 NH हायवे होतोय. तर याच्यामध्ये आज 40 फुटाचा रस्ता असताना तर 28 फूट हा रस्ता भरतो तेथून सेंटर पासून, आणि हे 4 फूट. आता तुम्ही जर बघितलं तर मूळ जे नगरपालिकेचे जे गटर आहे, नगरपालिकेचा हा गटर, हा स्पेस कशासाठी सोडला गेलाय? ऑलरेडी हा 40 फुटाचा रस्ता असताना आज तुम्ही 28 फुटावर करताय. त्यानंतर हे 4 फूट गटार ठेवताय. उद्या ज्या वेळेला इथे एखाद्या मोठं कॉम्प्लेक्स होईल आणि लोक काही गाड्या आत लावत नाहीत, लोक ही गाड्या ह्या गटरीच्या तिथं लावणार, मग 5-6 फूट तेप गेलं परत, मग रस्ता राहिला किती? मग रस्ता न केलेला बरा होता ना, काय गरज होती रस्ता करायची? ह्या विजन नसल्या कारणानं आपलं नुकसान शहरात एवढं होणार आहे. तुम्ही आता ह्या 4-5 वर्षाचा विचार करताय, 50 वर्षाचा विचार नाहीये हा. परत आणखी लोक इमारती बांधणार, परत आणखी काहीतरी नवीन योजना येणार, परत 10-20 वर्षात त्या लोकांची इमारती परत तोडल्या जाणार. आणि ह्या कारणास्तव विट्याचं मार्केट हे बाहेर चाललंय. अहो सगळीकडे एकसारखा रस्ता येतोय. आता मध्ये मी म्हणलं इस्लामपूरमध्ये जेव्हा तो रस्ता झाला तेव्हा ते इस्लामपूरमधल्या इमारती तोडल्या गेल्या. मान्य आहे, दुःख आहे की बाबा रस्ता रुंदीकरणामध्ये काही लोकांचं नुकसान होते, पण 4 लोकांच्या नुकसानासाठी तुम्ही 4000 लोकांचं नुकसान करताय. तर मला लोकप्रतिनिधींना पण सवाल आहे, हे जे चाललंय हे योग्य नाही. हे काम थांबवावं आणि कामाची साईज वाढून हा जो डेड एरिया आहे हा त्याच्यामध्ये मर्ज व्हावा, ही विनंती आहे. नाहीतर मला उपोषणाला बसायला लागेल. मी हे काम होऊ देणार नाही. आणि ज्यांना मला पाठिंबा द्यायचा आहे द्या, न द्या, पण मी हे काम होऊ देणार नाही. चुकीचं आहे, साफ चुकीचं आहे. आणि हे भ्रष्टाचाराचंच कुराण चालू आहे सगळीकडे. आता रस्त्यामध्ये हे भ्रष्टाचारच आहे सगळीकडे. काय नाही, लोकांना तुम्ही फक्त लाली पावडर लावू नका. आणि हे शासन जे आहे ते चुकीचा निर्णय घेते आणि ह्याचा मी निषेध करतोय. आणि मी हे काम होऊ देणार नाही. मी उपोषणाला बसणार आहे. माझी मी तारीख जाहीर करतोय. आणि तरी ते काम थांबवून विट्याचं नुकसान होऊ नये हीच विनंती.